आता आपण घरच्या घरी हेअरस्टाईल घालतो आहे। सुरुवातीला तुम्हाला जे काही पार्टिंग करायचं आहे, कोणाचं तिरकं असतं, कोणाचं मध्ये असतं, तर या मुलीला मध्येची सवय आहे, तर तुम्ही त्याप्रमाणे पार्टिंग करून घेऊ शकता। त्याच्या एक 4 बोटं सोडून मी बॅक कॉम्बिंग करते आहे। पार्टिंग हा विषय असा असतो की ज्याचा त्याचा एक ठरलेला पार्टिंगचा, म्हणजे ते थोडं इकडे तिकडे नाही झालेलं चालत। या मुलीला तर मध्येची सवय आहे, काही लोकांना साईड पार्टची सवय असते, तर तुम्ही त्याप्रमाणे पार्टिंग घेऊन त्याच्या बरोबर 4 बोट्यानंतर तुम्ही एक थोडेसे टॉपचे केस घेऊन त्याला अशा प्रकारे बॅक कॉम्बिंग करू शकता। बॅक कॉम्बिंग हे त्या जागेवर, म्हणजे एकाच जागेवर न करता त्याच्या साईडला पण 2 बोटाच्या अंतराने केस घेऊन त्याला असं बॅक कॉम्बिंग करायचं आहे। या बॅक कॉम्बिंगमुळे ना तुमचा चेहऱ्याचा आकार साइडवेज फ्रंटनी सुद्धा छान दिसतो। नंतर त्या बॅक कॉम्बिंगला अशा पद्धतीने कुठेही फॉट बीट न दिसता कव्हर करा। घेताना इयर टू इयर सेक्शन मध्ये आपण क्लिप्स लावत आहोत। कोणाला ट्विस्टेडची सवय असते, कोणाला फार प्लेन आवडतं, त्या पद्धतीने तुम्ही जसं तुमचं पुढचं वळण तुम्ही ते घेऊ शकता। आता मी हिला फक्त एक छोटासा ट्विस्ट देते, कारण साडीवर अशा टाईपचे पुढचं वळण जे आहे हे ट्विस्टेड फार आता सध्या फॅशनमध्ये आहे, तर आपण एक सिंपल ट्विस्ट दिला एका साईडनी, या साईडनी पण आपण असंच करणार आहोत। आता आपण अशा प्रकारे बॅक कॉम्बिंग करून पुढचं वळण आपण इथे घेऊन असे क्लिप्स लावलेले आहेत। आता आपण ह्या सगळ्याचा बन बनवणार आहोत। बन बनवण्याला आता एकदम सोपी पद्धत म्हणजे एक रबर बँड तर प्रत्येकाकडे असतंच घरात। एक रबर बँड लावायचा आहे। त्यानंतर मार्केटमध्ये कुठेही कॉस्मेटिक शॉपमध्ये अशा टाईपचे आपण ह्याला डोनेट म्हणतो, ते हे डोनेट मिळतात, हव्या त्या साईजमध्ये मिळतात। जशी तुमची पर्सनॅलिटी आहे किंवा केसांचा व्हॉल्यूम आहे त्याप्रमाणे तुम्ही हे डोनेट चूज करू शकता। त्या डोनेटला असे युपिन्स लावून तुम्ही फिक्स करायचं आहे। त्या डोनेटवरून ओव्हरलॅप करायचे आणि त्याच्यावर रबर बँड हे अप्लाय करायचं। हे जे बाकीचे केस आहेत, जर तुमचे केस मोठे असतील तर तुम्ही त्याच्यावर छान वेणी घालून त्याला कव्हर अप करू शकता। आता हिचे छोटे केस आहेत, तर आपण त्याला एक ट्विस्ट घेऊन या प्रकारे तुम्ही ते बाहेर आलेले केस पिनद्वारे फिक्स करायचे। आता तुम्ही बघू शकता आपण अशा प्रकारे बन फिक्स केला। अशा प्रकारे आपलं बन तयार झालेलं आहे। आता याच्यावर तुम्ही गजरे मिळतात बाजारामध्ये, आता हल्ली सध्या गुलाबांची वेणी ही जास्त याच्यावर छान दिसते, किंवा 2-3-4 गजऱ्यांचा एक ओव्हरलॅप केला ह्याच्यावर तरी सुरेख दिसतं। आयदर आपल्याकडे गुलाबाची फुलं असतात, आता मी तुम्हाला गुलाबाची फुलं मार्केटमध्ये ओरिजिनल असतील तर ठीक आहे, नाही तर हे कुठेही कॉस्मेटिक शॉपमध्ये पण मिळतं, तर तुम्ही या प्रकारे ते लावू शकता। याप्रमाणे जर तुम्ही 2 फुलं लावायची तर 2 फुलं लावा, किंवा ओव्हरऑल सगळीकडे आपण आता लावून दाखवत आहोत। अशा प्रकारे आपलं बन तयार झालं आणि हे डेकोरेशन, म्हणजे डेकोरेशन ॲज इन तुम्ही गजरे पण मी तुम्हाला पहिलं म्हटल्याप्रमाणे तुम्ही लावू शकता। हे फुलंही अजूनही तिच्या गेटअप, तिच्या कॉस्ट्युमला मॅच होतात म्हणून आपण फुलं लावली आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.